मुंढवा जमीन प्रकरणात पार्थ पवारांना क्लीन चिट मिळाली नसल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती। खारगे समितीच्या अहवालातील महत्त्वाची माहिती समोर। मुख्यमंत्र्यांकडे अहवाल नाही, दोषींवर कारवाई होणार। पार्थ पवारांना राज्यसभेवर त्वरित पाठवण्यासाठी क्लीन चिटची बातमी पेरली गेली आहे। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणाच्या अहवालावर अंजली दमानियांची प्रतिक्रिया। खारगे समिती क्लीन चिट देऊ शकत नाही, दमानियांचा दावा। काही संचालक परस्पर व्यवहार करतात। मुंढवा जमीन प्रकरणी अहवालात पार्थ पवारांना दिलासा मिळाल्यानंतर गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचं भाष्य, तर वरदहस्त असल्याशिवाय व्यवहार अशक्य, वडेट्टीवारांचा हल्लाबोल। लाचखोरीचा प्रकार होत होता याची मला कल्पना नव्हती। प्रक्रियेनंतरच माझ्याकडे फाईल किंवा सुनावणी येत होती। पोलीस उपायुक्तांमार्फत चौकशीचे आदेश दिले, दोषींवर कारवाई होईल। लाचखोरीच्या प्रकरणावर मंत्री नरहरी झिरवाळ यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्र्यांनी धाड टाकायला लावली असं वाटत नाही, माझा कुणावरही संशय नाही। फडणवीसांनी धाड टाकायला लावल्याच्या आरोपांवर झिरवाळांचं स्पष्टीकरण, तर सुनेत्रा पवारांनी सूचना केल्या, झिरवाळांचं वक्तव्य। विमानातील दोन्ही रेकॉर्डरमधील डेटा रिकव्हर करण्याचं काम सुरू। विमानातील दोन्ही रेकॉर्डरवर आगीचा दुष्परिणाम। विमान बनवलं त्या देशातून अधिकृत प्रतिनिधींकडून माहिती मागवली। दादांच्या अपघातासंदर्भात आमच्याकडे अनेक पुरावे आहेत। फोनवर काय बोलणं झालं तेही आहे। उद्या सकाळी 10:30 वाजता याबाबत गौप्यस्फोट करणार, रोहित पवारांची माहिती। अजितदादांच्या अपघातात संशयाला 100% जागा। ब्लॅक बॉक्स बंद पडल्याच्या अनुषंगानं रोहित पवारांची पावलं योग्य। सरकार तपास एजन्सीजना पाठीशी घालतंय, अंबादास दानवेंचा आरोप। विमानाचा ब्लॅक बॉक्स आग, धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित आहे, मात्र राजकारण्यांपासून सुरक्षित नाही। अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवारांचं वक्तव्य। अजित पवारांचा मृत्यू अपघाती असल्याचं वाटत नाही। अजित पवारांच्या अपघातावर वडेट्टीवारांकडूनही शंका उपस्थित। ब्लॅक बॉक्स जळाल्याचा अर्थ दाल में कुछ काला है, विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। राज्यातील 75 संस्थांना अल्पसंख्याक प्रमाणपत्र दिल्याच्या प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीसांकडून गंभीर दखल। प्रकरणातील दोषींवर योग्य ती कारवाई होईल, फडणवीसांचा इशारा। संगणकीय तांत्रिक अडचणींमुळे प्रमाणपत्र जारी झाल्याचा अल्पसंख्याक विभागाचा दावा। अजितदादांच्या निधनानंतर ही प्रमाणपत्र जारी होणं हा योगायोग आहे। अल्पसंख्याक विभागाचे सचिव रुचेश जयवंशी यांची सारवासारव। अल्पसंख्याक विभागाचे उपसचिव मिलिंद शेनॉय यांची चौकशी होणार। उपसचिव मिलिंद शेनॉय यांची 75 प्रमाणपत्रांवर सही असल्याचं उघड। ज्या शाळांना प्रमाणपत्र देण्यात आलं त्यांची चौकशी केली जाणार। 2 दिवसात चौकशीला सुरुवात होणार। माझा भाऊ राहिला नाही, आता काही अर्थ उरत नाही। दादांनी घेतलेले निर्णय दादांसोबतच गेले। विलिनीकरणाच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। विलिनीकरणाबाबत जयंत पाटलांच्या घरी दादांच्या बैठका झाल्या। लोढांचं घर जय पाटलांच्या घरासमोर आहे। त्यांचे सीसीटीव्ही पाहिले तर किती वेळा बैठक झाल्या हे कळेल, रोहित पवारांचा दावा। तर विलिनीकरणावर आमच्याकडून फुलस्टॉप असल्याचंही वक्तव्य। ज्या व्यक्तीचा फोटो संविधानात, तो फोटो काढण्यास कुणी सांगू शकत नाही। मी फोटो लावला नसता तर लोकांना कळलंच नसतं की टिपू सुलतान यांचा फोटो संविधानात आहे। मालेगावच्या उपमहापौर शाने हिंद यांची प्रतिक्रिया। संजय राऊत सत्र न्यायालयात। मेधा सोमय्यांचा संजय राऊतांवर अब्रू नुकसानीचा दावा। माझगाव कोर्टानं दोषी ठरवल्यानंतर राऊतांची सत्र न्यायालयात धाव। राऊतांना 15 दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा स्थगित करण्यात आली असून 50,000च्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर। सत्र न्यायालयात संजय राऊत आणि रोहित पवार यांची भेट। दोन्ही नेते आपापल्या खटल्याबाबत कोर्टात उपस्थित। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर। फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या उपस्थितीत क्लायमेट परिषद पार पडणार। राजभवनातील कार्यक्रमालाही मोदी उपस्थित राहणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्षांच्या स्वागताचे मुंबईत मंत्रालयासमोर रस्त्यांवर बॅनर। पंतप्रधान मोदी आज मुंबई दौऱ्यावर येणार। मुलुंडमधील अपघात नाही तर प्रशासनाने केलेला खून आहे। गाणी वाजवणारे रस्ते बनवून सरकार स्वतःची पाठ थोपटवून घेण्यात मग्न।
सरकारनं म्युझिकल नखरे बंद केले पाहिजेत. अमित ठाकरेंची फेसबुक पोस्टमधून सरकारवर टीका. सिंधुदुर्गच्या मालवणमध्ये 75 डॉल्फिनचा कळप कॅमेऱ्यात कैद. ड्रोनच्या माध्यमातून टिपण्यात आली दृश्य. मंत्री नितेश राणेंकडून व्हिडिओ ट्विट. कोकणातील निसर्ग संपन्नतेत 4 चांद लावणारी ही गोष्ट. नितेश राणेंची प्रतिक्रिया. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींकडून मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक. देवेंद्र फडणवीस सर्वात यशस्वी मुख्यमंत्री. प्रल्हाद जोशींची प्रतिक्रिया. क्लायमेट वीकचं आयोजन केल्याबद्दलही जोशींकडून मुख्यमंत्र्यांची प्रशंसा. भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी चंद्रपूरच्या महापौर संगीता खांडेकरांसह मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. यावेळी नगरसेवकही उपस्थित होते. शिवसेना पक्ष आणि चिन्हाप्रकरणी उद्याही सुप्रीम कोर्टात सुनावणी नाहीच. सुप्रीम कोर्टाच्या उद्याच्या कामकाजाच्या यादीत प्रकरणाचा समावेश नाही. फक्त मुख्य युक्तिवाद बाकी. कोर्टाकडून त्यासाठी 5 तासांचा वेळ निश्चित. शिवसेनेच्या पक्षचिन्हाबाबत आता पुढील सुनावणी 12 मार्चला. राहुल गांधींच्या विरोधातील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बदनामी प्रकरणाची आज सुनावणी. सावरकरांचे वंशज सत्यकी सावरकर यांनी राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल केली होती. आजच्या सुनावणीत राहुल गांधींच्या वकिलाकडून सरतपास करण्यात येणार. हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात सोलापुरात सकल हिंदू समाजाचा मोर्चा. सपकाळांविरोधात हिंदू समाजाची निदर्शनं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात कोल्हापुरात सकल हिंदू समाज आक्रमक. सकल हिंदू समाजाचं छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध आंदोलन. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांविरोधात खासदार धनंजय महाडिक आक्रमक. माफी मागेपर्यंत सपकाळांना कोल्हापुरात येऊ देणार नाही. महाडिकांचा निर्धार. हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्याशी सहमत आहात का हे स्पष्ट करा. महाडिकांचा सतेज पाटलांवर निशाणा. भाजपनंतर शिवसेनेतूनही तानाजी सावंतांवर गंभीर आरोप. तानाजी सावंतांनी पक्षाच्या विरोधात विरोधकांना रसद पुरवल्याचा आरोप. झेडपी सदस्य अनंत लंगडेंचं नाव न घेता सावंतांवर निशाणा. तानाजी सावंतांनी ठाकरेंच्या सेनेसोबत हातमिळवणी केली. लंगडेंचा आरोप. मुंबईत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून सपकाळांचा सत्कार केला जाणार. टिपू सुलतानी विषयी केलेल्या वक्तव्यावर सत्कार केला. मुंबईतील टिळक भवन येथे सपकाळांचा सत्कार. राहता शहरात हर्षवर्धन सपकाळांच्या पुतळ्याचं दहन. टिपू सुलतानची शिवाजी महाराजांशी तुलना केल्यानं सकल हिंदू समाज आणि हिंदुत्ववादी संघटना आक्रमक. इंदापुरात हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात घोषणाबाजी. सकल हिंदू समाज आणि शिवभक्तांच्या वतीनं आंदोलन. सपकाळांच्या निषेधार्थ पोस्टर जाळण्यात आले. महादेव मुंडे हत्या प्रकरणी मोठी अपडेट. 2 जणांची नार्को टेस्ट तर 1 जणाची ब्रेन मॅपिंग टेस्ट करण्यात येणार. वाल्मिक कराडच्या घरी काम करणाऱ्या दोघांसह एका मित्राचा समावेश. SIT कडून 3 आरोपींची नार्को टेस्ट करण्यात आलेली आहे. दहिसर पश्चिम गणपत पाटील नगर येथील कांदळवनातील झाडांची कत्तल होत असल्याच्या तक्रारी. सभागृह नेते गणेश खणकर आणि नगरसेविका रेखा यादव यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेत पालिका अधिकाऱ्यांसोबत बैठक. भंडाऱ्यात हत्तीरोग निर्मूलनासाठी आरोग्य यंत्रणेची घरोघरी जात विशेष मोहीम. प्रत्यक्ष कर्मचाऱ्यांसमोर गोळ्या खाऊन महिलेला सहकार्य करण्याचे अधिकाऱ्यांचे आवाहन. नागरिकांकडून मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद. भोरमध्ये शिवप्रेमींकडून शिवजयंतीची जोरदार तयारी सुरू. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर शिवरायांच्या आकर्षक आणि सुबक अशा मूर्ती विक्रीसाठी दाखल. परभणी जिल्ह्यातील 4 आरोग्य उपकेंद्रांनी राज्यस्तरीय गुणवत्ता मानांकन पटकावलंय. टाकळी, कुंभकर्ण, रामपुरी, चुडावा आणि ब्राह्मणगाव या 4 उपकेंद्रांचा यात समावेश आहे. बीड शहरातील मुख्य रस्त्यावर आंदोलन करणाऱ्या 30 जणांविरोधात गुन्हा दाखल. विद्युत रोहित्राला चिटकून मृत्यू झालेल्या मुलाच्या कुटुंबाला न्याय मिळवण्यासाठी केलं होतं आंदोलन. जळगावात चाकूचा धाक दाखवत अपहरण करून 20 लाखांची मागणी केल्याची घटना. कृष्णकुमार चौधरी आणि गणपतलाल माली असं अपहरण करण्यात आलेल्या मामा भाच्यांचं नाव. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलंय.
नाशिक जिल्ह्यातील नांदगावच्या शेतकरी तरुणाला विवाहाचा आमिष दाखवून गंडा घालणाऱ्या नवरीसह 5 जण अटकेत। आरोपी सिमरन पाटील हिच्यासह 5 आरोपी पोलिसांच्या ताब्यात। यवतमाळच्या घाटंजी पोलिसांची कारवाई। नागपुरात जुना भंडारा रोड परिसरात रोड रुंदीकरणाची प्रक्रिया सुरू। मोमीनपुरा परिसरात मालमत्ता तोडण्यास सुरुवात। पोलीस बंदोबस्तात नागपूर मनपाची मोहीम। भंडाराच्या पवनी तालुक्यात 15 वर्ष पाणी टंचाई झेललेल्या महिलांचा घागर मोर्चा। अड्याळ येथील वृंदावन लेआउटमधील महिलांचा एल्गार। सरपंच शिवशंकर मुंगटे यांनी महिनाभरात पाणी पुरवठ्याची व्यवस्था करण्याचं आश्वासन। धाराशिवमध्ये शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीनं शिवजयंतीला निराधार महिलांना शेळीचं वाटप करणार। शिवजयंतीनिमित्त व्याख्यानासह विविध उपक्रमांचं आयोजन। मुंबईचे आराध्य दैवत मुंबादेवीच्या मंदिरात आज संत्र्यांची आरास केल्यामुळे मंदिराच्या गाभाऱ्याची दृश्य पाहण्यासारखी। मोठ्या संख्येनं भाविक मंदिरात दाखल। भंडारा जिल्ह्यातील 52 शेतकऱ्यांच्या युरोपमध्ये अभ्यास दौरा। या दौऱ्यात आधुनिक पीक पद्धती, सेंद्रिय शेती, दुग्ध व्यवसाय यांचा अभ्यास केला जाणार। फ्रान्स, स्वित्झर्लंड, जर्मनी, नेदरलँड्समध्ये नियोजित दौरा। पुण्याच्या पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागात भीषण आगीची घटना। आग लागल्यानं डाळिंब, सीताफळ, चिंच, ज्वारी या पिकांचं मोठं नुकसान। शेततळ्याचा कागद आणि कोंबडी खताच्या पिशव्यांचंही मोठं नुकसान। ठाण्याच्या शहापूर तालुक्यात गुंडे भोईरपाडा गावात स्मशानभूमी अभावी उघड्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ। नवीन स्मशानभूमी मिळण्याची नागरिकांची जिल्हा प्रशासनाकडे मागणी। रत्नागिरीच्या पालक सचिव सीमा व्यास यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक। जिल्ह्यातील 100 कोटी आणि त्यापेक्षा अधिकच्या कामांच्या अनुषंगानं बैठक। सिंधुरत्न समृद्ध योजनेला मुदतवाढ मिळण्याबाबत बैठकीत चर्चा। ठाण्यातील नवा साकेत पुलावरून जिल्हाधिकारी आणि उपायुक्त पंकज शिरसाट यांच्या उपस्थितीत वाहतूक सुरू। 4 पदरी पुलावरून वाहनांची ये-जा सुरू। नव्या पुलामुळे वाहतूक कोंडीतून सुटका होणार। साताऱ्याच्या दहिवडी नगरपंचायतीच्या प्रभारी नगराध्यक्षपदी सुरेखा पलाखे यांची निवड। सुरेखा पलाखे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या भगिनी। सातारा एसटी स्टँड परिसरात वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर। नगराध्यक्ष अमोल मोहितेंनी नगरसेवकांसोबत जात एसटी स्टँड परिसराची पाहणी केली आहे। स्टँडमध्ये आणखी एक गेट तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्यात। पाहणीवेळी एसटीचे अधिकारीही उपस्थित होते। जालन्याच्या बदनापूर तालुक्यात डाबका तांड्यात विद्यार्थ्यांवर उन्हात बसून शिक्षण घेण्याची वेळ। वर्गखोली कोसळल्यानं गेल्या 8 महिन्यांपासून चिमुकल्यांवर ऊन पावसात बसण्याची वेळ। वारंवार निवेदनं देऊनही प्रशासनाचं मात्र याकडे अक्षम्य दुर्लक्ष। जळगावच्या एकुलती गावात घाणीचं साम्राज्य। गटारी तुंबल्यानं सांडपाणी रस्त्यावर। ग्रामस्थांचं आरोग्य धोक्यात। ग्रामपंचायत प्रशासकाकडून दुर्लक्ष होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप। जळगावच्या सावदा नगर परिषदेच्या वतीनं पाणी पुरवठा यंत्राच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात। पाण्याच्या टाकीचं वॉटरप्रूफिंगसह पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनची दुरुस्ती केली जाणार। अमरावती आणि बडनेरा शहराचा पाणी पुरवठा 2 दिवस बंद राहणार। मुख्य पाईपलाईन फुटल्यानं पाणी पुरवठा बंद राहणार। महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या वतीनं पाईपलाईन दुरुस्तीचं काम सुरू। पाईपलाईन फुटल्यानं मुलींच्या वसतिगृहाबाहेर रस्ताही खराब। पुण्याच्या नरसापुरा शंकरराव भेलके महाविद्यालयात विद्यार्थिनींसाठी निर्भय कन्या अभियान 1 दिवस कार्यशाळेचं आयोजन। कार्यशाळेत वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडून महिलांच्या सुरक्षेसाठी कायद्यासंदर्भात मार्गदर्शन। साताराच्या पाचगणीमध्ये पॅराग्लायडिंग वर्ल्ड कप 2026चं आयोजन। खासदार नितीन पाटलांच्या हस्ते उद्घाटन। 21 फेब्रुवारीपर्यंत स्पर्धा चालणार। स्पर्धेत आंतरराष्ट्रीय 200 स्पर्धक सहभागी होणार। डोंबिवलीमध्ये पुन्हा घरफोडीचं सत्र सुरू। देसलेपाड्यात लग्नासाठी गावी गेलेल्या कुटुंबाच्या घराचे सेफ्टी डोअर तोडून चोरी। कपाटं आणि लॉकर फोडून घरातील 40 तोळं सोनं आणि 40 हजारांची रोकड लंपास। मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। कल्याण स्टेशनवर भरदिवसा गर्दुल्यांचा हैदोस। तिकीट खिडकीसमोर नशा करत गर्दुल्यांच्या नागरिकांना धमक्या। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल।
उल्हासनगरात नशेबाज तरुणांचा हैदोस। इमारतीच्या आवारात उभ्या असलेल्या गाडीची काच फोडली। उल्हासनगरच्या हिराघाट परिसरातील घटना। संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदा घाटावरील मंदिरांच्या डागडुजीला सुरुवात। यामुळे रामकुंड आणि गोदा घाटावरील मंदिरांना पुनर्वैभव मिळणार। ऐतिहासिक नरोशंकर मंदिराचा देखील कायापालट होणार।